अखिल भारतीय रविदास मार्ग परिवार नाशिक आणि श्री प्रतिष्ठान इंदिरानगर नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने गुरु रविदास जयंती साजरी करण्यात आली आहे। इंदिरानगर विभागाचे नगरसेवक व सभापती ॲडव्होकेट श्याम बडोदे यांनी स्थापन केलेल्या श्री प्रतिष्ठानमार्फत गेल्या 6 वर्षांपासून संयुक्त जयंती साजरी करण्यात येते। या जयंतीचे नियोजन व सूत्रसंचालन दरवर्षीप्रमाणे ॲडव्होकेट केदारनाथ बडोदे राष्ट्रीय कोषाध्यक्ष यांनी केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अशोक अहिरे हे होते। याप्रसंगी ॲडव्होकेट श्याम बडोदे, रमेश पाथरे, बाळकृष्ण ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले। शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक अहिरे यांनी मनोगत व्यक्त केले व सांगितले की नाशिक शहरात गुरु रविदास महाराज यांच्या नावाने कालिदास कला मंदिर सारखे सभागृह होण्याची गरज आहे व हे काम सभापती ॲडव्होकेट श्याम बडोदे यांनी करावे असे आवाहन त्यांनी केले व श्याम बडोदे यांनी इंदिरानगर परिसरात केलेल्या कामांचे अध्यक्षांनी कौतुक केले। या प्रसंगी श्री प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच रविदास मार्गचे सर्व पदाधिकारी किरण जाधव, शाहीर सुरेशचंद्र आहेर, सौ आहेर, डॉक्टर सौ दीपा बडोदे व कार्यकर्ते उपस्थित होते। तसेच परिसरातील नागरिक, महिला, समाजबांधव, दोधा खंडू अहिरे, मुख्याध्यापक मोरेंसह अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच यानंतर लगेचच इंदिरानगर येथील ॲडव्होकेट श्याम बडोदे यांच्या प्रयत्नातून नाशिक महापालिकेने साकारलेल्या संत शिरोमणी गुरु रविदास महाराज अभ्यासिका येथे गुरु रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली। या प्रसंगी MPSC व UPSCचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार ॲडव्होकेट श्याम बडोदे आणि अशोक अहिरे यांच्या हस्ते करण्यात आला व विद्यार्थ्यांना अधिकारी होण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत। यानंतर रविदास मार्ग परिवाराच्या टीमने सारडा सर्कल, राजीव नगर, पाथर्डी फाटा आणि सातपूर येथे फक्त महिलांनी एकत्र येऊन सतत 3 ते 4 महिने मेहनत घेऊन गुरु रविदास महाराज यांची मूर्ती स्थापन केली। येथील मूर्ती स्थापना व जयंती कार्यक्रमास भेट देऊन प्रत्यक्ष कार्यक्रमात सहभाग घेतला। त्यानंतर शहरातील विविध भागात साकारलेल्या जयंती समारंभास टीमने भेटी देऊन गुरु रविदास महाराजांना अभिवादन केले व सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले। स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी भास्कर साळवे, नाशिक।